हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा किचन। आज माझा किचनमध्ये बनलेली आहे ही छान आणि एकदम सुंदर दिसणारी अशी पालकची भाजी। ही पालकची भाजी जितकी टेस्टी आहे ना तितकीच हेल्दी सुद्धा आहे। ही भाजी तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही ह्याचे फॅनच होऊन जाल। तर चला आज ह्याची रेसिपी मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करते। तर इकडे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करून घेऊया। तर पालकची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काही शेंगदाणे टाकायचे आहेत कढईमध्ये भाजून घ्यायला। तर इथे ही अशी फ्रेश अशी पालक मम्मीने मला निवडून दिलेली आहे। आता ही आपण स्वच्छ अशी धुवून घेऊ, म्हणजे ह्याच्यावर जे पण घाण असेल ती सगळं निघून जाईल। तर इकडे हे सगळे शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊ। हे सर्व शेंगदाणे भाजलेले आपल्याला थोडे बारीक असे वाटून घ्यायचे। वाटून घेते। सर्व शेंगदाणे असे मी बारीक असे वाटून घेतलेले आहे। तर इथे मी काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, ह्याला आपण वाटून घेऊया खलबत्त्यामध्ये। तर इथे मी पूर्ण आपलं लसूण असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे ही पालक अशी धुवून स्वच्छ धुवून मस्तपैकी कापून घेतलेली आहे। इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि ह्याच्यात 2 चम्मच तेल टाकत आहे। तर इथे तेल गरम झाल्यावर मी याच्यात जिरा टाकते। आता हे आपण वाटून घेतलेली लसूणची पेस्ट ह्याच्यात टाकायची आहे। आता हे थोडंसं गोल्डन झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात ही सर्व भाजी पालकची टाकून देऊ। पैकी असं हलवून घ्यायची, पालक मिक्स करून घ्यायची आहे। इथे पालकमधलं पाणी आटून गेलेलं आहे। आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करू। सगळ्यात पहिले तर आपण चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकू। त्यानंतर थोडी हळद टाकू। त्यानंतर 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच मसाला। तर हे मिक्स करून घेऊ मसाले। तर हे मसाला मिक्स झाल्यावर आता आपण ह्याच्यात टाकतोय हे बारीक केलेलं शेंगदाण्याचं सगळं हे मसाला। तर इथे हे मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं। आधी ह्याच्यात थोडंसंच पाणी टाकायचं आहे। थोडं मिक्स करून घ्या। आता थोडं पाणी ॲड केल्यानंतर ह्याला आपण थोडा वेळ शिजू देणार आहे, 2 मिनिटांपर्यंत। आणि मग जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला भाजी पाहिजे तेवढं आपण ह्याच्यात पाणी ॲड करू शकतो। आता इथे बघू शकता की ह्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करूया। मी इथे कमीच पाणी ॲड करते, कारण थोडी थिक कन्सिस्टन्सी असली तर भाजी खूप छान लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी थोडी थिक किंवा थोडी कमी घट्ट अशी करू शकता। ते इथे भाजी मस्त उकळू लागली आहे, छानपैकी ही शिजली आहे आणि खूप टेस्टी दिसते। याचा इतका छान वास येतो माहिती आहे का पुन्हा किचनमध्ये। तर चला आपण ह्याला सर्व करून घेऊया। तर आता मी ही भाजी मस्त सर्व करून घेते। बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी दिसते। तर गाईज तुम्ही बघूच शकता आपली ही पालकची भाजी किती छान झाली आहे। याला मस्तपैकी अशी तर्री आली आहे आणि ही खूप छान दिसते। माझ्याकडून तर वेट नाही होते, लगेच मी चालली खायला। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली। आणि थँक्यू।